लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील बोले तैसा चाले हा लेख मी महेश कुलकर्णी सांगली या ठिकाणी सादर करीत आहे. सायंकाळ झाली, कार्यक्रमाची वेळ झाली. माझी तगमग आणि धावपळ दोन्हीही वाढली. कार्यक्रमाला वेळेत पोहोचायचं होतं. सातत्यानं ऐकणं या छंदातून शहरातले बहुतांश कार्यक्रम ऐकण्याची सवय मनाला झाली. कारण चांगलं ऐकलं तरच चांगलं बोलू शकतो हा केवळ उपदेशाचा नाही तर संस्काराचा भाग आहे. आणि त्याच संस्कार वाटेवरचा हा कार्यक्रम होता. ज्या लेखकाची, कवीची पुस्तकातून सातत्यानं भेट होत होती त्यांना आज प्रत्यक्ष ऐकण्याची संधी म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच. अपेक्षेप्रमाणेच सभागृह खचाखच भरलेले. गॅलरीत कशीबशी जागा मिळाली. कार्यक्रमाची औपचारिकता सुरू असताना मनात मात्र त्यांचं भाषण लवकर सुरू व्हावं ही उत्कंठा. निवेदकाने भाषणासाठी नाव उच्चारले तसे माझे कान आणि मन एकवटले. सन्माननीय व्यासपीठ पासून सुरू झालेलं मनोगत प्रत्येक शब्द अंतर्मनातून येत होता. लेखणीला आणि वाणीला सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला. क्षणाक्षणाला प्रत्यय येत होता. अशा वाणीतून समाजाप्रती असणारी अस्मिता, जागरूकता, सारं काही मन हेलावून टाकणारं. जगावं तर समाजासाठी. समाजाचं ऋण, त्या ऋणातून उतराई होण्याचे अनेक ठळक दाखले, मनाला भिडणारे संदर्भ, प्रत्येक श्वास आणि क्षण समाजाला, वंचित घटकांना समर्पित करायला हवा हा विचार सभागृहातील प्रत्येक श्रोत्याच्या मनावर चिंतनशील वाणीने त्यांनी हळुवारपणे कोरला. प्रत्येकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडले. आजपर्यंत आपण जे जगलो ते चुकीचं जगलो. यापुढे आपणही दातृत्व अंगीकारायला हवं असं अनेकांना निश्चितच वाटलं असेल. तब्बल 1.5 तास बरसणाऱ्या संस्कारधारा थांबल्या. कार्यक्रम संपल्यावर आपल्या आवडत्या लेखकाला भेटायला अनेक जण व्यासपीठावर पोहोचले. त्यांच्याभोवती गराडा पडला. मीही त्यामध्ये होतो. मलाही विलक्षण आनंद झाला होता. हस्तांदोलन केले. त्याचवेळी 2 तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी ओळख सांगताना तुमचं व्याख्यान आमच्या विद्यालयात ठेवायचंय तसं लेखकांनी त्यांच्या बॅगेतील व्हिजिटिंग कार्ड काढली व त्या तरुणांच्या हातात देत व्याख्यानाविषयी बोलू लागले. त्याचवेळी त्या लेखकाच्या तोंडून वाक्य आलं, व्हिजिटिंग कार्ड खिशात ठेवा. अनेक जण मागतात. विनाकारण 10-12 कार्ड वाया जातात. हे वाक्य ऐकून मी अवाक झालो. क्षणभरापूर्वी समाजासाठी जीव ओवाळून टाकावा असं पोटतिडकीने सांगणारे वक्ते हेच का? हा प्रश्न मला पडला. कारण 10-12 व्हिजिटिंग कार्डची किंमत त्यांच्या मानधनाच्या प्रमाणात अत्यंत किरकोळ. परंतु तीच 10-12 व्हिजिटिंग कार्ड ज्यांच्या हाती पडतील त्यांच्यासाठी आपल्या आवडत्या लेखकाचं कार्ड ही अवर्णनीय आनंदाची गोष्ट. पण हा आनंद पेरण्याचं सोयीस्करपणे विसरणाऱ्यांना उपदेशाचा अधिकार राहतो का? कारण बोलणाऱ्या माणसांना समाज आदर्श मानतो. अशावेळी त्यांनीही हा आदर्श कृतीमध्ये आणायला हवा. कारण संतांनी सांगितलेच आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.